मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा आज 6वा दिवस आहे। खरं तर सध्या आम्ही लोणावळ्यामध्ये आहोत। काल रात्री मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात येणं अपेक्षित होतं, परंतु रस्त्यामध्ये त्यांचं जे भव्य स्वागत होतं त्याच्यामुळे त्यांना इथे यायला पहाट झाली। सकाळी 5 वाजता ते लोणावळ्यामध्ये दाखल झाले, जिथे सभेचं ठिकाण आहे तिथे ते आलेले आहेत आणि आता पुढच्या काही वेळातच इथे सभा देखील होणार आहे। आपण जर इथे बघितलं तर वेगवेगळ्या भागांमधनं महाराष्ट्रातनं आलेले जे मराठा बांधव आहेत ते इथे जमा झालेले आहेत आणि इथून आता पुढचा प्रवास हा मुंबईकडे असणार आहे। पुढचा टप्पा हा पनवेल असेल आणि त्यानंतर वाशीला रात्रीचा मुक्काम असणार आहे। आपण बघतो की गर्दी काही कमी झालेली आहे। पुण्यामध्ये आपण काल दिवसभर पाहिलं, वेगवेगळ्या भागांमधनं लोक जोडत होते, वेगवेगळ्या गावांमधनं लोक जोडत होते। आज सुद्धा तशीच परिस्थिती आहे। या सगळ्या विस्तृत पटांगणामध्ये जिथे बघावं तिथे लोकच लोक आपल्याला दिसतात आणि रस्त्यावर सुद्धा अनेक गाड्या ज्या आता मुंबईच्या दिशेने चाललेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वेळातच मनोज जरांगे पाटील इथे येतील आणि त्यांची सभा देखील होईल, पण लोक जमायला सुरुवात झालेली आणि ते वाट बघतायत की कधी त्यांची सुरुवात होईल। मी गोपाळला विनंती करतो की त्यांनी स्टेज सुद्धा दाखवावा। स्टेजवर आपण जर बघितलं तर एक भव्य स्टेज इथं करण्यात आलेलं आहे। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा आपल्याला दिसतो आणि त्याच स्टेजवरनं पुढच्या काही वेळात मनोज जरांगे पाटील हे सभेला संबोधित करतील। लोक वाट बघतायत कधी ते येतील आणि मार्गदर्शन करतील, कारण खरं तर काल रात्री इथे सभा होणार होती, परंतु ज्या पद्धतीनं ठिकठिकाणी पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल स्वागत होत होतं त्याच्यामुळे इथे यायला त्यांना उशीर झाला आणि आता इथनं पुढचा जो मार्ग असणार आहे तो मुंबईच्या दिशेने असणार आहे। लोणावळ्यातला हा भाग आहे। आपण बघतो की चारी बाजूला आपल्याला वेगवेगळे डोंगर दिसतात आणि याच्यामध्ये हा सगळा मराठा बांधव एकवटलेला आहे। आपल्यासोबत काही इथले जे मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। त्यांनी विनायक मेटे यांचा फोटो देखील आणलेला आहे आणि त्यांची सुद्धा आठवण ते इथे करतात। कुठून आलेला तुम्ही? मी गणेश बसगुडे पाटील बीडवरून आलेलो आहे। किती लोक आहेत तुमच्यासोबत? आमच्यासोबत बीड जिल्ह्यातून साधारण 1 ते 1.5 लाख लोक आलेले आहेत। काय कधी आलात इथे पहाटे? कारण काल रात्री इथे खरं तर सभा होणार होती, उशीर झाला, पहाट झाली इथे यायला। आम्ही अंतरवली सराटी ते आजपर्यंत आजचा 6वा दिवस आहे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। कालची सभा आपण पाहिली असेल तर काल दिवसभरामध्ये प्रचंड लोकांचा उत्साह आणि गर्दी, त्यामुळे आम्हाला आज काल 8 वाजता सुरू झालेली रॅली आमची आज सकाळी 7 वाजता संपलेली आहे। आम्ही या ठिकाणी 7 वाजता आलेलो आहोत। कुठे राहिला काल रात्री? मुक्काम कुठे होता? राहिला कुठं? केज वरून आलेलो आहोत। रात्री मुक्काम इथे ह्याच्यामध्ये केला, लोणावळ्यामध्ये केला आणि 4 दिवसापासून पाटलं सगळं आहेत। आम्ही ह्याच्यामुळे आलो की घोड्याच्या शर्यतीमध्ये गाढवा पुढे जात आहेत म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही मनोज पाटलांना पाठिंबा देण्याकरता संघट 4-5 दिवसापासून संघट आलेलो आहोत। आज जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही पाटलाच्या पाठीमागे हलणार नाही। बाबा कुठून आलेला तुम्ही? केजवरून आलो, बीडवरून आलेला? बीड केज राहिला इथे? इथे 6 दिवस झाले, 6 दिवस इथंच आहे। 6 दिवसापासून इथं राहिलेलो, तर रात्री इथं आहेत आणि आज आरक्षण नाजीर मिळालं तर आम्ही मुंबईला जाणार आहे। परत घेतल्याशिवाय परत पण जाणार नाही। किती लोक आहेत तुमच्यासोबत? आमच्या जवळ 12 लोक आहेत। 12 गाडीत, एका गाडीत असे भरपूर लोक आहेत दुसरे, पण आमच्या गावचे 12 लोक आहेत। बेलगाव युवराज जातार म्हणून। इकडे आपण बघितलं तर विनायक मेटेंचा सुद्धा एक फोटो एका तरुणाने आणलेला आहे। आपण त्याला विचारत की नेमकं काय त्याचं म्हणणं आहे। विनायक मेटेंचा फोटो तू आणलेला आहेस, त्यांनी सुद्धा आरक्षणासाठी लढा दिला होता, काय फोटो घेऊन का आलास तू? पहिला हे ना लढा दिलता ना, त्याच्यामुळे आता ते चालू राहावा त्यांच्या निमित्तानं म्हणून आम्ही घेऊन आलो फोटो। आमचं त्यांच्या प्रेम आहे आणि ते ना इथून मागच मराठ्याला युद्धामध्ये केलं पण त्यावेळी दिलं नाही, आता ते देवा आणि आता म्हणून दादाने त्यांच्या सपोर्टावर चालू केलं आहे ना, त्यामुळे आम्ही फोटो घेतले। प्रेम आहे आमचं त्यांच्यावर, हां, त्यामुळे आम्ही फोटो घेऊन आलो। कधी वाजपासून आले, कुठपर्यंत जाणार आहे आता? मुंबईपर्यंत जाणार। अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। कधी आलेला आहे तुम्ही? कुठून आलेला तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे। आजपर्यंत मराठ्यांचा इतिहास झालेला आहे। जेव्हा जेव्हा मराठे एकत्रित आले तेव्हा मोठा इतिहास घडला। मी या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला एक सांगू इच्छितो, तानाजी मालुसरे आम्ही इकडची खिंड लढवतोय, परंतु घरी आपल्या मागासवर्ग आयोगाचे लोक आपल्या घरी येऊन सर्वेक्षण करताय। त्या सर्वेक्षणामध्ये अचूक अशी माहिती द्यायची आहे, त्यांना सहकार्य करायचं आहे आणि कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। सोबत ज्या व्यक्तीचं शिक्षण चांगलं आहे अशी व्यक्ती सोबत त्या मागासवर्ग आयोगाच्या लोकांसोबत राहून ती माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्यायची आहे। तिकडची खिंड तुम्ही लढवा, जरांगे पाटलांसोबत आम्ही मराठी इकडे खंबीर आहेत। ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी मुंबई अवश्य या आणि मराठ्यांची ताकद दाखवा, एकजूट दाखवा आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही कोणीही घरी जाणार नाही। चालेल तर
जीव गेला तरी चालेल. बरं नोंदी मिळाल्या का तुमच्या ओबीसी नोंदी नाही मिळाल्या. कुठल्या गावाचं आहे? आम्ही पाटोदा बीड जिल्हा. स्थानिक प्रशासनामध्ये नोंदी तपासण्याचं काम अधिकारी कुतराई करत आहेत. जाती मुख्यमंत्री म्हणले की नोंदी सापडल्या तुम्ही जाऊन अर्ज करा, अर्ज केल्याशिवाय कळणार नाही की नोंदी आहेत की नाही. अर्ज केल्या अर्ज केलेला आहे पण नोंदी सापडत नाहीत. आमचे पूर्वज कुठाले आहेत हे प्रथमतः तपासलं पाहिजे, गेलं पाहिजे. नोंदी अजून सापडलेले नाहीत. मग मुख्यमंत्री म्हणतात की ज्यांच्या नोंदी सापडणार नाही त्यांच्यासाठी कायदा करून आम्ही आरक्षण देऊ. मुख्यमंत्री तर 7 महिन्यापासून जरांगे पाटलांनी हे उपोषण चालू झालेलं आहे. कशाचं आरक्षण देणार आहे ते? 7 महिने झालं. आता जात पडताळणीचं सर्वेक्षण चालू झालं. आताची मुंबईला चाललो त्यावेळेस यांनी जात पडताळणीचं सर्वेक्षण चालू केलं. आतापर्यंत सरकार 7 महिने झोपलं काय? हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे. नोंदी सापडल्या तुमच्या गावामध्ये? नाही सापडले. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही 3 शिफ्ट मध्ये कामाला लावली आहेत लोक आणि नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्यांनी अर्ज करायला पाहिजे तर कळेल की त्यांची नोंद आहे की नाही. अर्ज करायला सांगितलंय. अर्ज करायला गेलं तर तिथले कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. मग अर्ज गेल्याच्या नंतर ते लोक साथ दिलेला आणि जो समाज आहे पूर्ण सुशिक्षित नसल्यामुळे त्या नोंदी आम्हाला सापडत नाहीत. तर आम्हाला त्या नोंदी न सापडल्यामुळं त्याचा आम्हाला फायदा होत नाही. तर सरकारनं जास्त वेळ न लावता मनोजदादा जरांगे पाटलांचे जे कुणबीमधून जे आरक्षणाची मागणी आहे ती सरकारने ताबडतोब मान्य करावी. सरकारने मराठ्यांचा आता तरी अंत पाहू नये. कारण आता मनोजदादा जरांगे पाटील हे 7 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. मला सांग तू कुठल्या गावचा आहे? काय तुमच्या नोंदी सापडल्या की नाही? आमच्या नोंदीचा आम्ही अर्ज दिलेला आहे. आतापर्यंत काय प्रशासनाकडून आम्हाला कुठलेही रिस्पॉन्स आलेला नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकार गांभीर्य नाही आणि सरकारने त्याचं गांभीर्य घ्यावा. कारण की मराठा समाजात ह्या सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तरी सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आणि काय नोंदी मुख्यमंत्री म्हणतात नोंदी आम्ही शोधायचं काम करतोय. 3 शिफ्ट मध्ये लोक काम करतायत. आता त्यांनी मनोज जरांगेंना पण आवाहन केले की तुम्ही सुद्धा लोकांना आवाहन करा की तिकडे कार्यालयात जा, ग्रामपंचायतीत जा, तिथे अर्ज करा जेणेकरून तुमच्या नोंदी मिळाल्या तर तुम्हाला सर्टिफिकेट देता येईल. आम्ही केस तालुका बीड जिल्हा. आम्ही केस तालुक्यामध्ये बोरगाव आमचं गाव. बोरगाव मधले तहसीलदार म्हणतो तुमचं दप्तर सगळं गावचं जळालं. आमच्याच गावचं दप्तर कसं जळालं? आम्ही कुणबी कसे नाहीत हे आम्हाला तुम्ही न्याय द्या. जरांगे पाटील आता जे न्याय घेऊन चालले मुंबईच्या दिशेने ते आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं काम करीत आलेलो आहोत. आणि इथून पुढे आम्ही मनोज जरांगे साहेबांना पाठिंबा देण्याचं काम करणार आहोत. तरी तहसीलदार साहेबांनी आमच्या जे नोंदीची शिंदे म्हणतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की नोंदी नाही मिळाल्या तर त्यांना आम्ही कायदा करून आरक्षण देऊ. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश ऑलरेडी आहे. विदर्भामध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचेच बंधू, आमचेच भाऊ बहीण हे ओबीसी म्हणून अनेक वर्षापासून त्याचा लाभ घेतात. जाणीवपूर्वक मराठवाड्याला त्यापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. आणि नोंदीचा जो विषय आहे काही ठिकाणी आम्हाला जाणीवपूर्वक प्रशासनाकडून सांगितलं जातं की दप्तर जळालेलं आहे त्यामुळे तुमचं कुठल्याही नोंदी मिळू शकत नाहीत. दुसरी गोष्ट ज्या काही लोकांच्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांच्या नोंदीही मिळालेल्या आहेत परंतु ज्यांच्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना वारंवार जाणीवपूर्वक प्रशासनाकडे टाळलं जात आहे. वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळलं जात आहे. मला असं म्हणायचं आहे की हे सरकार जाणीवपूर्वक टाळण्याचं काम करत आहे ओबीसी प्रवर्गामध्ये. आणि आम्ही 10%, 20% वेगळं आरक्षण घेणार नाही आणि ते टिकणारही नाही. त्यामुळे आम्ही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. तर आपण काही प्रतिक्रिया बघितल्या लोकांच्या की ज्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नोंदी आमच्या अनेक मिळालेल्या नाही आहेत. काही ठिकाणी त्यांच्या नोंदी जळाल्याचं सुद्धा ते म्हणतायत आणि त्यामुळे आम्हाला ओबीसी प्रवर्गातनंच आरक्षण हवे आणि त्यासाठी आम्ही मुंबईपर्यंत जाणार आहोत. परत एकदा आपण बघितलं तर हा सगळा जो ग्राउंड आहे याच्यामध्ये आता गर्दी हळूहळू वाढायला लागलेली आहे. आज इथे सकाळी सभा होईल आणि त्यानंतर हा जो सगळा मराठा आंदोलक आहेत ते मुंबईच्या दिशेने निघतील. गर्दी आहे, वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक आलेत. काल खरं तर इथे लोणावळ्यामध्ये थंडीसुद्धा होती परंतु त्या सगळ्याची पर्वा न करता हे जे मराठा आंदोलक आहेत ते आरक्षणाच्या मागणीसाठी, ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटलेले आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या भागांमधनं इथे
जमा झालेले आहेत. आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की मुंबईपर्यंत हा मोर्चा कसा जातोय, कारण मुंबईमध्ये आपण बघितलं की काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती, अनेक यातायातला प्रॉब्लेम आले होते. त्यामुळे आता इथनं मुंबईमध्ये जेव्हा प्रवेश होईल त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती असेल आणि सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढतंय का, सरकार याच्यामध्ये काही मध्यस्थी करतंय का, शिष्टमंडळ येतंय का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार. त्यामुळे हे सगळी जी गर्दी आहे, हे सगळे जे मराठा बांधव आहेत ते तरी मुंबईला निघालेले आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत आम्ही मागे येणार नाही असाच चंग त्यांनी बांधला. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की याच्यावर काही तोडगा निघतो की हे सगळे मराठा बांधव आझाद मैदानावर धडकतात आणि तिथे बसून आंदोलनाला सुरुवात करतात. कॅमेरा पर्सन गोपाल हरणेसह राहुल गायकवाड, लोणावळा, मुंबईत.